Welcome to Ramayan with Kadipa Season 4 Sundarkanda. This is our day 4 and a very important day because today we will be visiting the Ramayana site अशोक वाटिका. त्याचबरोबर हेही जाणून घेऊयात की सुंदरकांडाला सुंदरकांडच का बरं म्हणतात. ऑल्सो वी विल विजिट नानोया वॉटरफॉल, Pedro Tea Estate and Gregory Lake. सुंदरकांडात काय नाहीये. सुंदरकांडात हनुमंताला स्वतःच्या कपॅसिटीची जाणीव होते आणि आपली मॅक्सिमम कपॅसिटी हनुमंत वापरतो. आणि हनुमंताचं जे मेन कार्यभाग आहे, कार्यक्षेत्र आहे, तेच अखंडपणे या सुंदरकांडामध्ये वर्णन केलेलं आहे. मारुती सीतामाईंना जाऊन भेटतो, रामाचा संदेश मारुती सीतामाईंना देतो, रामाचा संदेश मारुती विभीषणाला देतो आणि रामाचा संदेश मारुती रावणालाही देतो. आणि या तिन्ही लोकांवर त्या संदेशाचे वेगळे परिणाम होतात. सीता अत्यंत निर्धास्त होते, तिचं मन शांत होतं. विभीषण आहे तो रामनामात तल्लीन होतो, तो सन्मार्गावर येतो. आणि त्याच उलट रावण हा मात्र हनुमंताच्या शेपटीला आग लावून त्याची 100 पापं पूर्ण करण्याच्या दिशेने जातो. हा जो हनुमंत ब्रिज बांधतो ना, हे ब्रिज बांधण्याची कला किंवा ही ब्रिज बांधण्याची ऍक्ट म्हणजे सुंदरकांड. सुंदरकांडातली सगळ्यात सुंदर गोष्ट ती म्हणजे भगवंताची केलेली प्रार्थना आणि त्या प्रार्थनेला भगवंताने दिलेलं उत्तर. म्हणजे बघा, आपण सगळेच जण प्रार्थना करत असतो, आपली संकट, आपल्या चिंता हे भगवंताला सांगत असतो. पण सुंदरकांडात प्रत्यक्ष सीतामाईंनी श्रीरामांना केलेली प्रार्थना आहे. दीनदयाल बिरदु संभारी, हरहु नाथ मम संकट भारी. म्हणजे सीतामाई रामांना सांगतायत की तू दीनदयाळ आहेस आणि दीनदयाळ असणं हे तुझं ब्रीद आहे, हे तुझं वचन आहे. आणि म्हणूनच या वचनाला जागून माझं संकट खूप मोठं आहे, तर या संकटातनं मला तार. आणि ही प्रार्थना पोचवणारा आहे प्रत्यक्ष महाप्राण हनुमंत. त्या प्रार्थनेला श्रीरामांनी दिलेलं उत्तर म्हणजेच हनुमंतांनी जे आश्वासन दिलं सीतामाईंना की श्रीराम येणार आहेत आणि तुमची लवकरच रावणाचा वध करून तुमची लवकरच सुटका करणार आहेत, ते आश्वासन म्हणजे या प्रार्थनेला उत्तर. आणि या प्रार्थनेसारख्या पेक्षा दुसरं सुंदर असं या जगात काहीच नाही. आणि म्हणून याचं नाव सुंदरकांड असं तुलसीदासांनीही ठेवलं आणि प्रत्यक्ष वाल्मिकी ऋषींनीही ठेवलं. मागे आपण बघू शकतो, हा जो आहे ना, हा अशोक वृक्ष आहे आणि कदाचित 6000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे यार. कमॉन, आय मीन किती मोठे असेल हे. असं कदाचित पूर्ण हे अशोक वृक्ष असेल, असा अख्खा अशोक वृक्ष असेल. कारण तिकडे पण त्याचं एक अशोक वृक्षाची ती फांदी आहे. याला छान फुलं येतात आणि इथल्या आम्हाला रहिवाशांनी, पुजाऱ्यांनी सांगितलं की हे 2 आहेत, हे अशोक वृक्ष आहेत. आणि खाली तुम्ही बघू शकता, हा हनुमंताचा हे जे पाऊल आहे, हे हनुमंताचं पाऊल आहे. आणि आता इमॅजिन करणं अवघड आहे की हे त्याच्या लघु रूपातलं पाऊल आहे का विराट रूपातलं पाऊल आहे. पण इथे सीतामाई हनुमंताची मूर्ती आहे छानपैकी. हा स्थानाचं महत्व म्हणजे हे स्थान म्हणजे हनुमंत जन्माचं स्थान आहे. आता तुम्ही म्हणाल मला ठार वेळ लागलंय. हनुमंत जन्म तो हम्पीमध्ये आंजनेय पर्वतावर झाला आणि आपण सीझन 1 मध्ये काडिपाच्या हे पाहिलं होतं, ते स्थान पाहिलं होतं. तर ते बरोबर आहे. म्हणजे लौकिकदृष्ट्या अंजनीच्या उदरातून जे हनुमंताचा जन्म झाला, तो जन्म हा अंजनाद्री पर्वतावर झाला. पण आपण जी चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी करतो ना, ती हनुमान जयंती म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? तर ती हनुमान जयंती म्हणजे ज्या दिवशी हनुमंत सीतामाईंना भेटला आणि ज्या दिवशी सीतामाईंनी त्याला पुत्र म्हणून स्वीकारलं आणि त्याच वेळेला त्याचं महारुद्र स्वरूप जाणून
त्याला तात म्हणून स्वीकारलं, तो दिवस म्हणजे हनुमान जयंती. कारण त्या दिवशी हनुमंताचा काय म्हणता येईल, कार्यरूपी जन्म झाला किंवा पुन्हा जन्म झाल्यासारखा आहे तो. आणि हनुमंताची पूर्ण पोटेन्शियल ह्याची जाणीव त्याला त्या दिवशी झाली. तो जो लंका दहनाचा दिवस आहे, म्हणजेच तो सीतामाईंच्या भेटीचा दिवस आहे, तो दिवस म्हणजे आपण चैत्र पौर्णिमा जी साजरी करतो, जी चैत्र नवरात्रानंतर किंवा रामनवमी नंतर येते, ती पौर्णिमा म्हणजे हनुमान जयंती. जग समाया नाम में जिस नाम वो श्री राम है, कंठ में भी हृदय में भी बस गए बस राम है, हृदय में श्री राम है. दिन दहाड़े आज भी सीता उठाई जा रही है, छद्मवेशों में निरंतर घूमते रावण कई है. आज हमको चाहिए वो राम जो कोदंडधारी, रक्षक भूमि रक्षक सर्वधारी पुदमनकारी. कौन रोकेगा उसे फिर साथ जिसके राम है, हृदय में श्री राम है. नाम बस वो राम है, श्री राम, श्री राम है. अजून एक या सगळ्यात खास गोष्ट नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे मी ना सध्या खूप ठिकाणी असं रावणाचं उदात्तीकरण करताना पाहिलं की रावण किती चांगला होता, तो सीतेला पळवून नेलो पण त्यांनी तिला हातही लावला नाही, त्यांनी काही तिच्याबरोबर गैरवर्तन केलं नाही. तर मला खास इथली एक कथा सांगावीशी वाटेल की रावण असं करूच शकत नव्हता. कारण जो कुबेर होता, म्हणजे कुबेर हा रावणाचा सावत्र भाऊ होता, रावणाने कुबेराकडनं ही सोन्याची लंका जी होती, आणि कुबेर हा देवांचा खजिनदार होता, त्याच्यामुळे कुबेराकडे अमाप संपत्ती होती आणि म्हणूनच ही लंका सोन्याची होती. ती लंका रावणाने कुबेराकडनं हडप करून घेतली आणि रावणाला केवळ मानवाकडनं रावणाचा वध शक्य होता, त्याच्यामुळे ती कुबेराला लंका रावणाला द्यायला लागली. आणि जेव्हा त्यांनी घेतली तेव्हा त्यांनी कुबेराची सून म्हणजे नल कुबेराची जी बायको होती तिच्यावरच अत्याचार केले. आणि तेव्हाच अत्याचार केले तेव्हा रावणाला शाप मिळालेला होता की रावण हा जर पुन्हा कुठल्याही स्त्रीला हात लावायला जाईल किंवा तिच्या मनाविरुद्ध तिच्यावर अत्याचार करायला जाईल तर तत्क्षणी रावणाचा मृत्यू होईल. आणि या शापामुळे केवळ रावणाने गैरवर्तन केलं नाही, त्याची कुठलीही याच्यात महानता नव्हती आणि तो बिलकुल महान नव्हता. अजून एक अतिशय महत्वाची गोष्ट मला नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे सीता ही असहाय्य अजिबात नव्हती आणि अशी कमकुवत बिचारी अशीही नव्हती. इवन जेव्हा रावणाने तिचं अपहरण केलं त्यावेळेला सुद्धा तिची बुद्धी इतकी शाबूत आणि शार्प होती, जर ती घाबरली असती तर तिला कुठलीही आयडिया सुचली नसती. तेव्हा सुद्धा तिने तिचे जे दागिने होते ते ठिकठिकाणी टाकले की जेणेकरून श्रीरामांना लंकेपर्यंतचा मार्ग समजावा. त्याचप्रमाणे जेव्हा ती इथे होती लंकेमध्ये, तेव्हा रावणाची जी स्त्री सैन्याची प्रमुख होती ती म्हणजे त्रिजटा, या त्रिजटेला तिने भक्ती मार्गावर आणलं. सीता जे नामस्मरण करत होती त्या नामस्मरणामुळे त्रिजटा भक्ती मार्गावर आली. त्याचप्रमाणे रावणाचा आणि विभीषणाचा मेहुणा जो होता म्हणजेच माल्यवंत, त्या माल्यवंताला सुद्धा सीतामाईंमुळे भक्ती मार्गावर येणं शक्य झालं. विभीषणाला म्हणजे रावणाचं तुम्ही जर बघाल तर रावणाचे जे मेन 3 गोष्टी होत्या, रावणाचा भाऊ, रावणाच्या स्त्री सैन्याची प्रमुख त्रिजटा आणि रावणाचा मेहुणा माल्यवंत, या तिघांनाही सीतामाईंनी भक्ती मार्गावर आणलं आणि अख्ख्या लंकेचं रूपांतर हे अयोध्येत करण्याची सुरुवात ही सीतामाईंकडनं झाली. आणि सीतामाई म्हणजे दुसरं तिसरं काही नाही पण अनन्योत्तर भक्ती. तर ह्या सगळ्याचा ना अजून एक तिसरा प्रश्न जो आपल्या सगळ्यात सामान्य लोकांना पडतो की हनुमंत एवढा शक्तिशाली होता, एवढा श्रेष्ठ होता, तो उडून इथे आलेला होता, सीतामाईंना भेटला, मग तो सीतामाईंना घेऊन का जात नाही? तर आपण सुंदरकांडात ऐकतो की हनुमंत सीतामाईंना विचारतात की सीतामाई तुम्ही चलता का माझ्या बरोबर, आणि खूप सहज शक्य होतं त्याच्या पाठीवरनं सीतेला जाणं. पण सीता स्वतःहून सांगते की नाही, मी जर आत्ता आले तर रामकार्य अधुरं राहील. रामकार्य म्हणजेच रावणाचा विनाश हा अधुरा राहील जर मी आत्ता आले तर, आणि त्या रामकार्याच्या आड मी येणार नाही. मी पूर्ततेसाठी माझं लंकेत राहणं आवश्यक आहे.
आणि तेवढ्याच एका कारणासाठी सीतामाई हनुमंताबरोबर जात नाही, नाहीतर हनुमंताला त्यांना नेणं सहज शक्य होतं, सीतामाईंना जाणं सहज शक्य होतं. आता आपण जाऊया पेड्रो टी इस्टेटला. पेड्रो टी इस्टेट हे सीता अम्मन टेम्पलपासनं एक साधारण 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर आहे. हॅलो, आत्ता आपण पेड्रो टी इस्टेटमध्ये आहोत आणि हे नुआरा एलियातलं टी इस्टेट आहे. इथे बरीच टी इस्टेट्स आहेत. ॲक्च्युली आम्ही जेव्हा काल कॅन्डीहून नुआरा एलियाला आलो तेव्हा वाटेतही अनेक टी गार्डन्स आहेत, फॅक्टरी टूर्स आहेत. काल आपण एका फॅक्टरी टूरला गेलो होतो, पण त्याच्या कम्पॅरेटिव्हली मी म्हणेन की दिस इज व्हेरी व्हेरी ऑथेंटिक टी फॅक्टरी अँड दे कॉल इट अ एथिकल टी फॅक्टरी. तर हे खूप ऑथेंटिक आहे आणि एक असं ना कंट्री साईडचा वाईब आहे ह्या कम्प्लीट टी इस्टेटला. आम्हाला हे जर कम्पेअर केलं तर कमर्शियल वर्सेस दिस वी रिअली लाईक्ड इट. इथे नाश्त्यालाही खूप छान छोटे छोटे आम्हाला वडे मिळाले अलॉंग विथ द टी. इट इज अ टी टाइम स्नॅक्स अँड दोज वर ऑल्सो व्हेरी टेस्टी. चहा इथला स्वस्त आहे कम्पेअर्ड टू अदर कमर्शियल टी फॅक्टरीज. सो तुम्हाला जर एक कंट्री साईड टी फॅक्टरी किंवा टी गार्डनचा लाभ उठवायचा असेल, यायचा असेल तर यू मस्ट विजिट पेड्रो. Today we had lunch at Ambala's Pure Veg restaurant in Nuara Elia. आम्ही त्यांची राईस प्लेट आणि डोसा दोन्ही ट्राय केलं आणि दोन्ही खूप छान होतं. इथूनच जवळ आम्ही अजून एक पॉईंट प्लॅन केला होता, तो म्हणजे नानू ओया वॉटरफॉल. हा नानू ओया रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे. म्हणजे नुआरा एलियाचं जे रेल्वे स्टेशन आहे त्याला नानू ओया म्हणतात आणि त्याच्या जवळ हा वॉटरफॉल आहे. पण आत्ता प्रचंड गरमीमुळे या वॉटरफॉलला आम्हाला पाणी मिळालं नाही. बट तुम्ही थोडं रेनी सीझनमध्ये येणार असाल तर यू कॅन प्लॅन फॉर दिस वॉटर. हा लोकल वॉटरफॉल आहे, म्हणजे दिस इज नॉट अ व्हेरी फेमस टुरिस्ट स्पॉट ॲज सच, बट इट्स अ लोकल स्पॉट. आता आपण जिथे उभे आहोत तो नुआरा एलियातला ग्रेगरी लेक आहे. जग समाया नाम में जिस नाम वो श्री राम है. नुआरा एलियातली अजून एक अशी विशिष्ट गोष्ट म्हणजे हे शहर इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे की कधी कधी हे कम्प्लिटली स्वित्झर्लंड सारख्या वाईब देतं. कधी कधी हे असं आपल्याला स्टॅटफोर्ड अपॉन एव्हन म्हणून एक कंट्री साईड आहे इंग्लंडमधली तसं वाटतं. तर दुसऱ्या बाजूला बघितलं तर एडिनबरा, ग्लासगो ह्याच्यासारखा फील येतं. पण ह्या ज्या सुंदर सुंदर मी तुम्हाला जागा सांगितल्या वेगळ्या वेगळ्या देशातल्या, तर तिथली लँड एवढी फर्टाईल नाही आहे. म्हणजे त्यांना मॅक्सिमम त्यांचे जे बेसिक नीड्स किंवा व्हेजिटेशन असतं ते इम्पोर्ट करायला लागतं. वेळेस इथलं तुम्ही बघितलं तर जसं भारतात सुजलाम सुफलाम आहे तशा प्रकारच्या इथे सगळ्या प्रकारच्या भाज्या, धान्य, चहा सगळ्याची शेती, म्हणजे त्या बाबतीतही हा एरिया सांगतो. आणि मला स्ट्रॉंगली वाटतं की सीतामाई इथे राहिल्यामुळे ही श्रीलंकेतली सगळ्यात सुंदर आणि अप्रतिम अशी जागा आहे. बाकीच्या ठिकाणी गेलात तर भयानक गरमी आहे. जी श्रीलंका सुंदर आहे नो डाऊट, पण भयानक गरमी आहे. यू कॅनॉट स्टँड. इथे मात्र नाही. इथे तुम्हाला असं एकदम प्लेझंट अशी